नमस्कार प्रेक्षकांनो, इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये मम्मी साहेबांचा खरा चेहरा आता मात्र सत्य आणि मंजूच्या समोर येणार आहे. होय मित्रांनो, इकडे मात्र पूर्वा मॅडमने सुद्धा सत्याची फजिती करण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु सत्याने त्या पूर्वा मॅडमचीच आता उलट फजिती केली आहे. तर मंडळी, आजच्या भागाच्या सुरुवातीलाच आपण पाहतोय सत्य आणि मंजू वेळ स्पेंड करण्यासाठी दोघं एकमेकांसोबत टाईम घालवायचा असतो त्यांना, त्यासाठी ते टेरेसवर आलेले असतात. इकडे आपण पाहतोय जेव्हा ते टेरेसवर येतात दोघे जण मस्त गप्पा टप्पा चालू असतात त्यांच्या. सत्या खूपच खुश असतो आणि तो म्हणतो की वाघमारे, खरं सांगू का, अहो खरंच आज मला इतका आनंद झालाय माहिती आहे का वाघमारे, तुम्हाला माहीत नाही का मला इतका आनंद का होतोय आज, मी तुम्हाला सांगूच शकत नाही. मंजू म्हणते सत्या अरे शांत हो. सत्या लगेच आता मंजूला जोरात उचलून घेतो कडेवर आणि गोल गोल मंजूला फिरवतो आणि वाघमारे, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे असं ओरडून सांगत असतो. त्या दोघांचं जे काही चालू असतं प्रेक्षकांनो, हे सगळं प्रकार चालू असताना मम्मी साहेब आणि सपनी मात्र आता तिकडून दुरूनच व्हिडिओ काढतात. मम्मी साहेब आता लवकर चला, टेरेसवर काय चालू आहे असं म्हणून ती सपना मात्र आता त्या मम्मीला बोलवून आणते. अहो ती नेबळट तुमची सुनबाई बघा काय करते, सत्यजित भाऊजी एकमेकांसोबत काय करतायत बघा. अहो किती रोमॅन्टिक झाले ते दोघं, टेरेसवर काय धिंगाणा चालला आहे, काय मस्ती चालली आहे त्यांची. आता मात्र मम्मी म्हणतात खरंच काय चाललं आहे या दोघांचं. मम्मी साहेब आता लगेच येते आणि इकडे मात्र प्रेक्षकांनो, या दोघी जेव्हा तिकडे पाहतात मम्मी डायरेक्ट मोबाईल घेऊन त्या दोघांचा आता व्हिडिओज काढायला लागते. इकडे मात्र सत्या मंजूला गोलगोल फिरवत असतो. हे सगळं बघून मम्मी साहेबांना मात्र आश्चर्याचा धक्काच बसतो. मम्मी साहेब म्हणतात बापरे, आता यांचा व्हिडिओ काढून पूर्वा मॅडमला पाठवायला लागेल, कारण पूर्वा मॅडमला प्रत्येक वेळेस प्रूफ पाहिजे ना, त्यांना बिना प्रूफचं काहीच चालत नाही, त्यासाठी हा व्हिडिओ मी काढून ठेवते असं म्हणून ती आता व्हिडिओ काढायला लागते. तेवढ्यात आपण पाहतोय तेवढ्यात मंजू बघते सत्या, अरे काय करतोयस, कळतंय का तुझं, तुला पटकन आता मला खाली सोड बरं आणि चल खाली, तुला कळत नाही आहे का, सोड रे मला. आणि मंजू असंही म्हणते की सत्या अरे आपलं लग्न झालेलं नाही आहे, कशाला तू माझ्याशी एवढं प्रेमाने एवढं आपुलकीने वागतोय, सांग ना. अरे असं कशाला वागतोय, बघताय ना तिकडे कोणतरी. मंजू त्याला मारते तर सपना मात्र त्यांना बघते तर सत्याला आता खुणवते. सत्या म्हणतो की हो वाघमारे, पण असं काय करताय, अहो तुम्ही माझी अगोदर तर बायको होताच ना. मंजू म्हणते अरे अगोदर होते, आपला डिव्होर्स झाला आहे ना, आपल्या दोघांची सोडचिठ्ठी झाली आहे, माहिती आहे की नाही तुला. आता मात्र सत्या म्हणतो की हो वाघमारे, मी तर विसरूनच गेलो होतो. आता मात्र प्रेक्षकांनो, सपना मम्मी साहेब खाली येतात. मम्मी साहेब सपनाला खूप बोलतात, काय ग सपने, तुला कळत नाही का, काही अक्कल नाही आहे तुला, कशाला केलं सगळं, तू खोटं बोललीस माझ्याशी, काय इकडं दोघांचं चालू आहे म्हणे खोटारडी कुठली, असं म्हणत असते. प्रेक्षकांनो, सपना म्हणते मम्मी साहेब मला काय माहिती, मला जे दिसलं म्हणून मी तुम्हाला आता पटकन बोलावलं. माया म्हणते तुझ्या ना भरोशावर आता मी बसणारच नाही आहे, इकडे मात्र तुझ्यावर आता मी अजिबात विश्वास ठेवणार नाही आहे. सपना मात्र चिडते, मम्मी साहेब असं काय करताय तुम्ही, आता सांगा बरं माझं काय चुकलं, इतकी सपनाला आता मम्मी बोलते ना. आणि इकडे मंजू आणि सत्या जे आहे ते दोघे तिकडे खाली येतात. सत्या आणि मंजू इकडे आल्यानंतर सत्या म्हणतो बरं झालं वाघमारे तुम्ही लवकर मम्मीला आणि सपनाला बघितलं, नाहीतर काय झालं असतं देव जाणे. आता मात्र लवकर आपण बघितलं म्हणून आता आपण सिच्युएशन चांगल्या पद्धतीने हँडल करू शकलो, नाहीतर खूप अवघड झालं असतं. आणि लगेच प्रेक्षकांनो ते म्हणतात की हे बघ सत्या शांत हो, आता जाऊ दे, यांच्या पुढे पुढे करू नको. सत्या आता मंजू जेव्हा खाली येतात सकाळी सकाळी प्रेक्षकांनो, सगळ्या लोकांना न्याय देण्यासाठी सत्या बसलेला असतो. सत्याचा नेहमीचा दरबार तिकडे भरलेला असतो, सगळे लोक तिकडे जमा झालेली असतात. आणि तिकडे मात्र आता सत्या म्हणत असतो कुणाचे काय प्रश्न असतील सांगा आता पटापट, मी त्याचं तुम्हाला काय करायचं काय नाही सगळं सांगतो. इकडे मात्र आता बलमा आणि ते सगळे तिकडे असतात. पोलिसांची गाडी प्रेक्षकांनो तिकडे येते आणि सगळेच माणसं जे काही बसलेले असतात ते मात्र उभे राहतात. गाडीमधून पूर्वा पाटील मॅडम आता उतरतात आणि सत्याकडे येतात. काय रे, काय चाललंय तुझं, बंद करा तुझा धंदा, दरबार भरण्याचा धंदा लावलास रे तू, आणि तू कोण रे, लोकांना न्याय मिळवून देणारा कोण आहेस कोण तू. आणि लगेच आता ते म्हणतात की हे बघा हे सगळं बंद करा. त्यानंतर सत्या मात्र म्हणतो ठीक आहे पूर्वा मॅडम, खूपच तुम्ही कायद्याची भाषा करत असताना आपण आता एक कामच करू, माझा दरबार राहू द्या, पण हे लोक आता तुमच्या पोलीस ठाण्यात जर आले तर तुम्ही त्यांना मदत कराल का. तुम्ही खूप कायद्याची भाषा करताना सगळं तुम्हाला कायद्याच्या आतमध्ये व्हावं असं वाटतं ना, मग आता इकडे माझं इल्लीगल चालू
चालू आहे असं वाटतंय ना, तर तुम्ही एक काम करा पूर्वा मॅडम, तुमच्या पोलीस स्टेशनमध्ये यांना घेऊन जा, त्यांची कंप्लेंट घ्या आणि आता त्यांना न्याय मिळवून द्या. सगळ्या लोकांच्या समक्षाचा सत्या बोलतो आणि चल रे सत्यादादांनी सांगितल्यावर असं म्हटल्यावर आपण पोलीस स्टेशनला जाऊ. सत्यादादाचा शब्द अजिबात खाली पडू द्यायचा नाही म्हणून मित्रांनो तो आता लगेच सगळ्या लोकांना पोलीस स्टेशनला पाठवून द्यायचा प्रयत्न करतो. इकडे मात्र मंजू बोलते, सत्या अरे कशाला एवढं सगळं करतोयस? पूर्वा मॅडमला हे सगळं झेपणार आहे का? अरे किती लोक आहेत हे, आणि या सगळ्यांना मला सांग न्याय मिळवून देण्यासाठी कमीत कमी 2 महिने लागतील. इतके लोक आहेत आणि एवढ्या सगळ्यांच्या तक्रारी एका रात्रीतून कसं काय घेणार मॅडम? मला सांग ना तू. आता मात्र पूर्वा मॅडम इतक्या चिडत्यात. सत्या बोलतो, वाघमारे तुम्ही कशाला काळजी करताय? मी कशासाठी केलं आहे तर पूर्वा मॅडमचा माज जिरवण्यासाठी. आता मी पण बघतो एका दिवसात एवढ्या लोकांच्या तक्रारी त्या कशा घेणार आणि कसा त्यांना न्याय मिळवून देणार, कशी न्यायाची व्यवस्था करणार हे पण मला बघायचंच आहे. प्रेक्षकांनो इकडे मात्र सत्यादादाने पूर्वा मॅडमचा असा काही माज उतरवण्याचा प्रयत्न केला आहे. दुसरीकडे सगळीच लोक आता पोलीस स्टेशनमध्ये आपल्या तक्रारी नोंदवायला जाणार असतात. तेवढ्यातच प्रेक्षकांनो सत्यजितची आता बाबा तिकडे येतात आणि ते पूर्वा मॅडमसोबत डिस्कस करत असतात की मॅडम अहो काय झाले. तेव्हा मात्र पूर्वा मॅडम म्हणते, तुमच्या पोराने बेकायदेशीर जो धंदा लावला आहे ना, इतके सारे लोक जमा केलेत, त्याची परमिशन घेतली आहे का तुम्ही? तेव्हा मात्र सत्या सगळ्या लोकांना आता न्याय देण्यासाठी कोणाचीही परमिशन लागत नसते, कोणाची परमिशन घ्यायची गरज नसते. त्यासाठी आपलं मन स्वच्छ असावं लागतं. सत्याचा आता गवगवा सगळे लोक करतात मित्रांनो. सगळे पूर्वा मॅडमला आता इकडे नावं ठेवतात. आता मात्र पूर्वा मॅडम म्हणते, तुम्ही सगळे गपचूप इथून निघून जा, नाहीतर सगळ्यांनाच मला अटक करावी लागेल. सगळे लोक बोलतात, आम्ही इथून कुठेही हलणार नाही मॅडम. आता मात्र त्या पूर्वाला त्यांच्यावर लाठीचार्जसुद्धा करावा लागतो. प्रेक्षकांनो सगळी टीम घेऊन पूर्वा मात्र तिथून आता लाठीचार्ज करण्याची तयारी करते. परंतु एकही माणूस तिकडून हलत नाही आहे. उलट मॅडमच्या गाडीवर जाऊन लोक आता उभे राहतात. मंजू बोलते, अहो काय करताय तुम्ही? प्लीज असं करू नका. पूर्वा मॅडमला आत्ताच्या इथून पाठवायचं आहे आपल्याला. आमच्या सत्यादादाला काय सांगताय? उलटसुलट बोलतायत मंजू मॅडम आणि तुम्ही आम्हाला काय समजवतात? तेव्हा मात्र मॅडम, सत्यादादा आमचा मसीहा आहे, तोच आमच्यासाठीच देव आहे. एका दिवसात तो आमच्या सगळ्या केसेस कशा सॉल्व करतो ना, चुटकीमध्ये. तुम्ही पाहत राहा. इकडे गावातले सगळेच लोक सत्याचा गवगवा करतात. मात्र इकडे पूर्वाची चांगलीच फजिती होते. इकडे मात्र आता प्रेक्षकांनो पूर्वा सरकारी प्रॉपर्टी आहे, तुला आता जेलमध्ये जावं लागेल, खाली उतर. मंजू बोलते, सत्या या सगळ्यांना तुला आता खाली उतरवावं लागेल. अरे सगळे लोक गाडीवर का चढले? ती सरकारी प्रॉपर्टी आहे ना. सत्या बोलतो, 1 मिनिट, मी काय म्हणतोय, तुम्ही माझ्याकडे न्याय निवाड्यासाठी आलेली आहात ना? पूर्वा मॅडम खूप माझ्यासोबत आता कायद्याची भाषा करत असतात ना. मग आपण एक काम करू. पूर्वा मॅडम तुम्ही आत्ता एक काम करा, तुम्ही या सगळ्यांच्या तक्रारी नोंदवूनच घ्या. मी पण पाहतो आजपासून माझ्याकडे कोणी यायचं नाही. सगळे पूर्वा मॅडमकडे जा, मॅडम तुम्हाला न्याय देतील. प्रेक्षकांनो असं बोलून सगळे लोक मात्र आता फायनली पूर्वा मॅडमच्या गाडीमध्ये बसतात आणि इकडे पोलीस स्टेशनला जायला निघतात. मंजिरी बोलते, सत्या प्लीज असं करू नको. सत्या बोलतो, वाघमारे अजिबात तुम्ही मध्ये बोलू नका. या लोकांच्या समस्या ती सॉल्व करून देणार आहे ना, मग बघू ना कशी सॉल्व करते. अशा प्रकारे सत्याने मात्र पूर्वाची चांगली फोतरेच केलेली असते. मित्रांनो आजचा व्हिडिओ जर आवडला असेल आणि अशाच नवनवीन अपडेट पाहायच्या असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला नक्की लाईक करा.